नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत काठी रोल. त्याच्यासाठी मी इथे 1.5 किलो चिकन घेतलंय, ब्रेस्ट बोनलेस. इथे आहे मीठ स्वादानुसार, 2.5 टेबलस्पून कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट. हा आहे चिकन मसाला एव्हरेस्टचा. हा आहे मटन मसाला एव्हरेस्टचा. काश्मीरी लाल चिली पावडर, हळद आणि इथे आहे व्हिनेगर, सिरका आणि तेल. आता आपण कृतीकडे वळूयात. याच्यामध्ये मी मिक्स तेल वापरतेय. थोडं मोहरीचं तेल आहे आणि थोडं राईस ब्रॅन ऑइल आहे, असं दोन्ही वापरते. मोहरीच्या तेलाने जरा चटका येतो, चटकदार लागतं जेवण म्हणून. आणि नॉर्थमध्ये साधारण मोहरीचं तेल वापरतात. ही लखनवी डिश आहे म्हणून स्पेशली मी आज थोडा मोहरीचा तेलाचा वापर करत आहे. आता तेल तापलंय. त्याच्यामध्ये थोडंसं आपण हिंग घालून घेऊया. डिरेक्टली त्याच्यातच आलं लसणाची पेस्ट घालूया. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन मसाला, मटन मसाला, मीठ असं सगळं घालून परतवून घेऊया. परतून घेताना थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाला आतनं व्यवस्थित शिजला जातो. आता त्याच्यामध्ये आपण तिखट, हळद घालून घेतली. हा जळून आहे म्हणून त्याच्यात आता हळूहळू पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं. आता मसाला आपला शिजत आलाय, तेल सोडायला लागलंय. या मोमेंटच्या आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया. आता चिकन आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. ह्याच्यात बाकी काही कांदा, टोमॅटो अशा काही गोष्टी लागत नाहीत. फक्त चिकन आणि मसाले, दॅट्स इट. तुम्ही घरी चपात्या करत असाल, दररोजच्या चपाती भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल, तर कधी तुम्ही असं झटपट काठी कबाब बनवू शकता. आणि चपातीमध्ये कांदा, लिंबू
हे सगळं घालून रॅप करून खाऊ शकता। आता याला बारीक गॅसवरती आपल्याला 20 ते 25 मिनिटं, मॅक्सिमम 30 मिनिटं शिजवून घ्यायचंय। मीठ टेंडर व्हावं चिकन म्हणून आपण ह्याच्यामध्ये सिरका विनेगर आधीच याने जरा आंबटपणा पण येतो आणि ब्रेस्ट ही इझिली ड्राय होते, त्यासाठी आपण विनेगर घालतो। विनेगर घातल्याने ब्रेस्ट पीस जो आहे तो छान टेंडर होतो आणि खाताना मजा येते। ह्याच्यात काही पाणी वगैरे घालायचं नाही, याला आमचंच पाणी सुटेल। आता हे आपण झाकून ठेवूया। हे बघा आता चिकनला आमचं पाणी सुटलं। दहा मिनिटं झाली, 10 मिनिटांमध्ये एवढं पाणी सुटलंय। आता हे सगळं पाणी आपल्याला आटवायचंय आणि ह्या पाण्यामध्येच चिकनचे हे जे पीसेस आहेत ते शिजवून घ्यायचे। मीनवाईल आपण रफली चॉप केलेली कोरिएंडर घालूयात। आणि ही मिक्स करून घेऊयात आपण त्याच्यात। आता परत झाकण लावून ठेवूयात। आता आपण असेंबल करून घेऊयात काठी कबाब। त्याच्यासाठी लागणार एक चपाती, त्याच्यावरती मीठ वगैरे न घातलेली अंड्याची पोळी, त्याच्यावरती पुदिन्याची चटणी, जरासा कांदा आणि चिकन कबाब। खूप भरू नका, नाहीतर नंतर उजाट होतं, बाहेर येतं। आता हे आपण रॅप करून घेऊयात। अजून एक करून घेऊ। हे माझ्या लेकाला प्रचंड आवडतं। पुण्यामध्ये कपिला काठी कबाब आहे रुबी हॉलच्या इथे, तिथे असा काठी कबाब मिळतो, तसा मी आज बनवलेला आहे। तिथे ज्या वेळेला मी कामाला जायचे लव्ह मेरिडियनला, त्यावेळेला आम्ही तिथे खायला जायचो सगळे। Now the moment of truth. Now the moment of truth. असे मी असेंबल केलेले काठी रोल। तुम्ही पण बनवा, खा, तुमच्या फॅमिलीलाही खायला घाला आणि स्वस्थ राहा। थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.